नमस्कार मित्रांनो, परत एकदा आज विजयाचा संकल्प म्हणजे शिवसेना आणि शिवसेना महानगरपालिका निवडणुका आणि मुंबईला दुसरा पर्याय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय नाहीये हे एकदा परत सिद्ध झालंय। आज जो काही संकल्प विजयाचा हा जो काही मेळावा झाला, निर्धार विजयाचा हा मेळाव्यामध्ये नेमकं काय घडलं, कशा पद्धतीने याच्यामध्ये भाषणं झाली आणि उद्धव ठाकरे यांचं जे काही भाषण झालं अतिशय मार्मिक, म्हणजे जे त्यांचं मार्मिक नावाचं जे काही साप्ताहिक होतं, जे काही मार्मिक प्रमाणे ऍक्च्युअली ज्या पद्धतीने भाषण व्हायला पाहिजे होतं तसंच भाषण झालं। नेमकं काय भाषणाचे मुद्दे आहेत आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांना कशा पद्धतीने टार्गेट करण्यात आलं ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अजून व्हिडिओला लाईक करत नाही राहा, तुम्ही लाईक करत जा, जास्तीत जास्त शेअर करायचा, म्हणजे अशीच महत्वपूर्ण अपडेट माहिती आपल्या जय शिवसेना आपल्या पक्षाची जय शिवसेनेबद्दल आपण नक्कीच देत असणार आहोत। बघा, आज महत्वाचा कार्यक्रम ठरला, कारण की ज्या पद्धतीने निवडणुकामध्ये लोकसभा असो, विधानसभा असो किंवा आता ग्रामपंचायत, महानगरपालिका, पंचायत समिती यांच्या ज्या काही निवडणूक आहेत, मग याच्यामध्ये लोकसभेला मतदारसंघ जर तेवढाच असेल ओके तर यादी तेवढीच पाहिजे, किंवा विधानसभेला यादी वाढते कशी, किंवा लोकसभेला यादी कमी होते विधानसभेला वाढते कशी काय, आणि मग आता नगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील असंच होऊ शकतं। म्हणजे परत एकदा जे काही डमी मतदान, बोगस मतदान, हे मतदान परत एकदा येऊ शकतं। आणि राहुल गांधींनी ज्या पद्धतीने स्क्रीनवर दाखवलं होतं की एकाच म्हणजे मुलाचं पण नाव सेम, बापाचं पण नाव सेम, अशा पद्धतीने डुप्लिकेट याद्या आज आदित्य ठाकरे यांनी दाखवल्या। दुसरीकडे म्हणजे महत्वाचा विषय जो आपल्या सगळ्यांनाच आता नजरेस येऊन पडलेला आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे अतिशय सतरंजा उचलायचं काम करत आहेत। सतरंजा उचलायचं कसं, जसे की छोटे मोठे कार्यकर्ते असतात आणि जे की कार्यकर्ते नाही म्हणणार आपण, कारण की कार्यकर्ता हा निष्ठावंत असतो, पण जे की फक्त बोकळ पार्टीसाठी, दारू पार्टीसाठी, मजा फिरण्यासाठी जे काही सतरंजा उचलत असतात या आमदार खासदारांचे, जे किंवा मंत्री संत्री किंवा हे नेते मंडळींचे, तशा पद्धतीची सतरंजी उचलताना आता एकनाथ शिंदे दिसते। कारण की काहीही झालं, पक्षाचं काही काम झालं किंवा पक्षामध्ये काही अडचण निर्माण झाली, चलो दिल्ली, चलो दिल्ली, काही झालं की भेटा अमित शहाला, काही झालं की भेटा नरेंद्र मोदीला, तशा पद्धतीची गोष्ट ही आता एकनाथ शिंदेची झाली आहे। एकनाथ शिंदे अतिशय उपऱ्या झालेला आहे आणि उपऱ्या झाल्याप्रमाणे म्हणजे इधर का ना उधर का नुसतं मध्येच लटकवतोय। आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राचा जो काही बिहार देवेंद्र फडणवीसने करून ठेवलाय, अतिशय लाडक्या बहिणींना 1500 रुपये तुम्ही देऊ नका, पण आज त्यांच्या सुरक्षेची गॅरंटी तुम्ही घ्या। ती गॅरंटी घेत असाल तर नक्कीच तुमचं सरकार चांगलं। जर ती गॅरंटी तुमच्याकडे होत नसेल, कारण की 2-3 दिवसापूर्वीच फलटण मधलं जे काही प्रकरण झालं, अतिशय दुर्दैवी प्रकारचं प्रकरण झालं, त्या महिला डॉक्टरवर पीएसआय सारखा ज्याला आपण रक्षक म्हणतो, आणि तेच रक्षक जर भक्षक बनत असतील आणि ज्यांच्या घरात राहत होते तो घरमालकाचा मुलगा, अतिशय सिनेमॅटिक स्टोरी सारखी ही गोष्ट घडलेली आहे मित्रांनो। आणि अशा महाराष्ट्रात आपण परत एकदा या बीजेपीला, या महायुतीला निवडून द्यायचं, मला तर ते काही योग्य वाटत नाही मित्रांनो। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जे काही व्यवस्थितरित्या येणारे प्रकल्प होते, चांगले चांगले प्रकल्प होते, ते सगळे प्रकल्प या हरामखोरांनी गुजरातला नेले। महाराष्ट्रातील जनतेने काय करायचं, यांना उठवून सुटून, हे पक्के व्यापारी आहेत। अमित शहा हा तडीपार गुंडा, हा व्यापारी बुद्धीचा माणूस आहे, आणि नरेंद्र मोदीला काही घेणं देणं नाहीये। फक्त मजा मस्ती, आलिशान गाड्या घोड्या, खाणं पिणं, 2 लाखाचा मशरूम, 4 लाखाचा चष्मा, पेन तुमचा 1.5 लाखाचा, सूटबूट तुमचे लंडनचे, अशा लोकांना आपण निवडून दिलंय। मग तशा लोकांना अजून परत आपल्याला महानगरपालिकेमध्ये निवडून द्यायचंय का? तर नाही। आणि त्याचसाठी हा निर्धार मेळावा, संकल्प मेळावा, या मेळाव्याच्या धर्तीवरच जे काही डुप्लिकेट याद्या काढण्यात आल्या, या डुप्लिकेट याद्यांवर आता ज्या पद्धतीने आक्रोश होत आहे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही या मतदानाच्या याद्या क्लिअर करत नाही, व्यवस्थित बनवत नाही, ओरिजिनल डमी नको, ओरिजिनल याद्या जोपर्यंत बनवत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, आणि जर घेत असाल तर मग बघू काय करायचं ते, असं स्पष्ट मत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेलं आहे। आणि मुंबई म्हटलं म्हणजे खरंच
आज सर्वसामान्य मुंबईतील जनतेला विचारा तुम्ही, फक्त जे सतरंजा उचलणारे नसतील त्यांना विचारू नका. म्हणजे जी की मटन बोकड पार्टी वगैरे 100 रुपयाने काही सभा असली की त्यांना आयात करणारे अशा लोकांना जर तुम्ही नाही विचारलं आणि ओरिजिनल मुंबईच्या लोकांना जर विचारलं तुम्ही, तर ते म्हणतात की ठाकरे ब्रँड शिवाय मुंबईला पर्याय नाही. आणि म्हणूनच म्हणतो या ठाकरे ब्रँडला आपल्याला सपोर्ट तर करावाच लागणार आहे. भले आपण मुंबईमध्ये नसू, पण इथून देखील आपल्याला सपोर्ट करायचा आहे. आपला सपोर्ट महत्वाचा आहे, तुमचा देखील सपोर्ट महत्वाचा आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे जास्त लोकांपर्यंत आपली चिंता, आपली व्यथा, आपल्या भावना, आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्षाबद्दलच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना आपल्याला जास्तीत जास्त पसरवता येतील. जय शिवराय. धन्यवाद.